अचानकपणे मी दिवाळीच्या निमित्ताने आपल्याकडे नेहमी वासुदेव कलाकार वगैरे पिंगळा नंदी बैलवाले येत असतात. माझे नेहमीचे परिचित बरोबर आजोबा एक आज आलेले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने आपण नेहमी आपली संस्कृती जपली पाहिजे असं म्हणत असतो. तर ती का जपायची? ही काय 2 पैसे तुम्ही दिल्याने ती जपणार नाहीये, त्यांना सन्मान दिल्याने ती जपणार आहे. अगदी बरोबर आहे. म्हणून मी आज अचानकपणे लाईव्ह आलेलो आहे. भला मोठा म्हणजे माझ्या वजनाचं एक शिंग असेल एवढा मोठा नंदी बैल आहे. मुळात जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात ही संस्कृती नाही आहे. करेक्ट बोलू लागल्या तुम्ही भाषे. ती फक्त आपल्या देशामध्ये आहे आणि एकेकाळी 12 बलुतेदार आपल्या भारतात होते. त्या सगळ्यांना जगवण्याचं काम समाज करत होता. आजच्या पिढीमध्ये पुढच्या पिढीला हे यातलं काहीही कळत नाही आहे. म्हणून मी आज मुद्दाम लाईव्ह आले. पुढच्या पिढीला कळलं पाहिजे नंदी बैलवाले म्हणजे काय. नाहीतर ही लोक म्युझियममध्ये फक्त पुतळ्यातनं बघायला मिळतील. प्रत्यक्षामध्ये आपल्याला बघायचं आहे आज त्यांचा खेळ कसा असतो तो. ते सुरू करतील आता 5 मिनिटात. हे नंदी बाबा बोला. ह्या जागेमध्ये आला नंदी हा जागेमध्ये आला. येऊन उभा राहिला. बरोबर तू देवाचं जनावर. महादेवाचा नंदी बैल आहे. 22 वर्षाचा नंदी बाबा आहे. मग चहा पियाला आला का? चहा पियाला आला का? या वाड्यामध्ये चहा पियाला? अरे, चहा प्यायला नाही म्हणतोय तो. जेवायला आला. हा वाचा आहे. बोलायला आला. खरं बोल. कुणाला तपलीक द्यायला आला. नाही म्हणतो नंदी, नाही म्हणतो. तांदूळ खायला आला. तांदूळ खायला आला नंदी. पोळी खायला आला. डाळ आणि गुळ खायला आला. तो तुळ खायला आला. डाळ खायला आला. तो चांगल्या गोष्टीला हो म्हणतोय आणि वाईट गोष्टीला नाही म्हणतोय. तांदूळ गहू डाळ पोळी खायला आला. बरोबर. गणपती देवाचा नंदी आहे का तू? गणपतीचा. अरे तू गणपती देवाचा आहे. शिर्डीच्या साईबाबाचा. गाणगापूर दत्तांचा आहे. योग्य त्या प्रश्नाला उत्तर तो हो म्हणून देतोय. नाहीये. नाही म्हणतो नाही. नंदी बोलू. महादेवाचा ढवळा नंदी. अरे महादेवाचा नंदी आहे तू. महादेवाचा लिखीच्या नवसाला वाहिलेला महादेव. शंकराचा नंदी बोलायचा तुला. महादेवाचा. शंकराचा नंदी बोलावं. शंकराचा महादेव. मग लावलंय कुंकू लावलंय तुला. कुंकू लावलं का वाड्यामध्ये कुणी? अरे नाही लावलं म्हणतोय. कुंकू कोणी लावलं का नाही लावलं म्हणतोय. तांदूळ दिले खायला. चपाती दिली. खरं सांग. असं नाही. म्हणतो नाही दिलं. धनंजयने दिलं. तुला प्रेमाने देणार आहे. देणार. धनंजयने दिलंय. आवडीने देणार आहे. आवडीनं देणार. धनंजय राजाने 101 रुपया बक्षीस दिलेलं आहे. दिलेला आहे. प्रेमाने आवडीनं आवडीनं दिलेला आहे दादानं. असे लोक तुला देणार आहे. देणार. मोठ्या मनाचे लोक तुला खायला आणून देणार. हे नंदी. हे नंदी बाबा. तांदूळ पोळी गहू डाळ कुणी चालली का तुला? अरे मग कोणी काही दिलं नाही तर नाही म्हणतो. आपल्या लाडक्या मुला मुलीकडे तुला खायला आणून दिलं. कुणी कुंकू लावलं. पूजायला आले. नाही म्हणतो बाबा. नाही प्रेमाने देणार तुला. प्रेमाने देणार.